अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे 50,000 भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार। नमस्कार, मी प्रियंका, आय लव्ह नगर न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ग्रामपंचायत व नगर परिषद हद्दीतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा कमी करण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना या राबवल्या जाणार आहेत। या अंतर्गत नगरपालिका हद्दीमध्ये पालिका यंत्रणा तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची यंत्रणा भटके कुत्रे पकडून ते पशुसंवर्धन विभागाकडे सोपवणार आहेत। पशुसंवर्धन विभाग या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांना पुन्हा संबंधित यंत्रणांच्या ताब्यात देणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 50,000 कुत्रे पकडून त्यांना जंतनाशक आणि रेबीज विरोधी लस देण्यासोबतच त्यांचं खच्चीकरण करून पुन्हा मूळ जागी त्यांना सोडण्यात येईल। सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण यंत्रणा या खडबडून जाग्या झाल्या आहेत। या मोहिमेमध्ये पकडलेले कुत्रे हे 4 ते 5 दिवस शेल्टर हाऊस मध्ये म्हणजेच निवारा केंद्रामध्ये ठेवले जातील। तिथे पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर हे विशेष केंद्र उभारून या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करतील। शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना जंतनाशक आणि त्यानंतर रेबीज विरोधी लस दिली जाईल। शस्त्रक्रियेनंतर काही दिवस पशुसंवर्धन विभागाच्या देखरेखीखाली ठेवून हे कुत्रे पुन्हा पालिका किंवा ग्रामपंचायतींकडे सोपवले जातील। जानेवारी महिन्यापासून जिल्हा परिषद आणि राज्य पशुसंवर्धन विभागाकडून याचं नियोजन सुरू होतं। कुत्रे पकडणे आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नाशिक आणि नंदुरबार येथील संस्था या निश्चित करण्यात आल्या आहेत। शहरी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्याची जबाबदारी ही पालिकेची तर ग्रामीण भागात ही जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली आहे। या दोन्ही यंत्रणांनी पकडलेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याचं मुख्य काम हे पशुसंवर्धन विभाग सांभाळणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील काही शहरी भागामध्ये कुत्रे पकडून त्यांच्यावर खच्चीकरण करण्याची प्रक्रिया ही आधीच सुरू झालेली आहे। मात्र आतापर्यंत किती कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध झालेली नाही। या मोहिमेला गती देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागात 2 आणि उत्तर भागात 2 अशी एकूण 4 शेल्टर हाऊस उभारण्यात येणार आहेत। पशुसंवर्धन विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भाग मिळून सुमारे 45 ते 50,000 भटकी कुत्री असण्याचा अंदाज आहे। यामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये 38 ते 40,000 तर उर्वरित 15 नगरपालिकांच्या हद्दीमध्ये सुमारे 10,000 कुत्र्यांचा समावेश आहे। कुत्र्यांमुळे त्रस्त अहिल्यानगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट यामुळे नागरिक आणि शासकीय यंत्रणा या हैराण झाल्या आहेत। गेल्या 5 वर्षात जिल्ह्यामध्ये तब्बल 2.5 लाख नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय। विशेष म्हणजे ग्रामीण भागात ही भटकी कुत्री बिबट्यासाठी सोपे भक्ष्य ठरत आहेत। यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने नगरकर हे दुहेरी संकटात सापडले आहेत। तुम्हाला या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।